मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने सोमनाथाची उत्पत्ती कशी झाली आहे, 12 ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीची कथा। तर सर्वांनी ऐका। 12 ज्योतिर्लिंगाची उत्पत्तीची कथा ऐकल्याने सर्व पापांचे नाश होते आणि त्याशिवाय भोले महादेव, भोळा साम सदाशिव आपल्या सर्व भक्तांवर प्रसन्न होऊन सर्व भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण करतात। तर अशा या 12 ज्योतिर्लिंगांचे नुसते नामस्मरण सुद्धा केले तरी आपल्याला 12 तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। ज्या मुलामुलींचे लग्न होत नसणार, ज्यांना नोकरी, प्रमोशन, व्यापारमध्ये लाभ होत नसणार, खूप कर्ज झालेले आहे, त्यांनी या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा नक्की ऐका आणि आपले जीवन सार्थक करून घ्या आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करा। आईने ऐका, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी यश, कीर्ती, मान सन्मान वाढेल। तर सोमनाथाची उत्पत्तीची कथा। कोणी चॅनलला नवीन आलं असेल, लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला विष्णू पुराण चालू आहे, ते पण चॅनल माझंच आहे, दोघी चॅनलांना सबस्क्राईब करा। विष्णू पुराण पण खूप छान चालू आहे। जालंधर आणि विष्णूंची युद्ध चालू आहे। तर जालंधर हा लक्ष्मीचा भाऊ आहे। तर जालंधराची उत्पत्ती सुद्धा महासमुद्राच्या मंथनमधूनच झालेली आहे आणि महालक्ष्मीची उत्पत्ती जी आहे जन्म पण समुद्र मंथनामधून झालेला आहे। तर अशा छान छान कथा शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलवर चालू आहे। तर आता आपण सोमनाथाची उत्पत्ती ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। कमेंट्स करायला विसरू नका। जसे हजारो गावांच्या तुमच्या कमेंट्स येत राहतात तशाच कमेंट्स करा। तुमच्या एक कमेंट्स माझ्या आत्म्याला आधार देऊन जातो, मला आनंद देऊन जातो आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते। जय श्री महाकाल। श्री गणेशाय नमो नमः। सोमनाथाची उत्पत्ती। ऋषी म्हणाले, सूतजी, आता आम्हाला ज्योतिर्लिंगांचे महात्म्य आणि त्यांची उत्पत्ती याविषयी काही सांगा। सूत म्हणाले, ठीक आहे, या संदर्भात माझ्या सद्गुरूकडून मी जे काही ऐकले आहे ते सांगतो। प्रजापती दक्षाने आपल्या अश्विनी आदी 27 कन्या चंद्राला दिल्या, त्यांच्यामुळे चंद्र अधिकच शोभून दिसू लागला। पण एवढ्या स्त्रियांमध्ये त्याचे रोहिणीवरच विशेष प्रेम होते, त्यामुळे बाकीच्या स्त्रियांच्या मनात असूया निर्माण झाली। त्या दुःखी होऊन पित्याकडे गेला, त्याला आपली व्यथा सांगितली। ते ऐकून दक्षाला वाईट वाटले। ते चंद्रापाशी गेला व त्याला समजावून म्हणाला, चंद्रा, तू पवित्र कुळात जन्मला आहेस, पण आपल्या भार्यांना कमी अधिक कसा लेखतोस? आता जे झाले ते होऊ दे, यापुढे सर्व जणांशी सारखा वाग। आपल्यावर विसंबून असणाऱ्या विषम वर्तने कर, म्हणजे स्वतःहून नरकाचे द्वार उघडे करण्यासारखे आहे असे म्हणतात। सर्वांवर सारखे प्रेम कर। अशा प्रकारे आपल्या जावयाला सौम्य शब्दात योग्य ती समज देऊन दक्ष आपल्या स्थानी गेला। पण चंद्राने त्याचे बोलणे जराही मानले नाही। तो रोहिणीवरच जास्त प्रेम करत राहिला। त्याच्याकडून इतर स्त्रियांशी पूर्वीप्रमाणेच उपेक्षा होत राहिली। तो त्याचा जराही आदर ठेवत नसे। हे वर्तमान कळतात दक्षाला अतिशय राग आला। तो त्वरेने चंद्रापाशी गेला व म्हणाला, मी तुला पूर्वी अनेक प्रकारे समजवले, पण तुझ्या वर्तनात जराही फरक पडला नाही। या उद्दामपणाबद्दल तू शयी होशील असा मी तुला शाप देतो। त्या शापामुळे चंद्र शयी झाला, निस्तेज झाला। तेव्हा सर्वत्र आकार उडाला। सृष्टीचे कार्य कसे चालणार असा देवांना आणि ऋषींना मोठा प्रश्न पडला। संपूर्ण विश्व दुःख व्याकुळ झाले। चंद्राची अवस्था ही काही वेगळी नव्हती। त्याच्या विनंतीवरून इंद्रादिक देव आणि वसिष्ठांदी ऋषी ब्रह्माजींना शरण गेले। त्यांना सर्व वृत्तांत निवेदन केला। ते ऐकून ब्रह्माजींना खूपच आश्चर्य वाटले। ते म्हणाले, हा सर्वांसाठीच दुःखदायक प्रसंग आहे। चंद्र नेहमीच वाह्यातपणा करतो। त्याने अनेक दूषित कर्म केले आहेत। एकदा त्या दुष्टाने बृहस्पतीच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीचे तारेचे हरण केले। मग तो दैत्यांपाशी गेला, त्याच्या अनेक देवांचे युद्ध घडवून आणले। शेवटी मी आणि अत्रीने त्यांनी कान उघडणी केली, तेव्हा कोठे त्यांना तारा परत भेटली। पण तिला गर्भवती पाहून बृहस्पतीने तिचा स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिला। आम्ही त्यांची समजून काढून मग त्याचे मन वळवले। तेव्हा ते म्हणाले, तारेने आपल्या उद्धारातील गर्भाचा त्याग केला तरच मी तिला घरात घेईन। मी तिला विचारले, तारा, हा गर्भ कोणापासून राहिलेला आहे? ती म्हणाली, चंद्रापासून। मग तिने माझ्या सांगण्यावरून त्या गर्भाचा त्याग केला। मग बृहस्पती समेत राहू लागले। असे आता झाले ते झाले, पण मी तुम्हाला एक उपाय सांगतो। प्रभा नावाचे एक पुण्यक्षेत्र आहे, तुम्ही चंद्राला घेऊन तेथे जा। मृत्युंजय विधानाने शिवजीची आराधना करा। शिवप्रतिमेची स्थापना करून चंद्राला तप करावयास सांगा, म्हणजे भगवान शंकर लवकर प्रसन्न होतील आणि अक्षयी करतील। त्याला क्षय रोग लागलेला आहे, तर तो अक्षयी होईल। म्हणून तुम्हाला तिथे हे प्रभा नावाचे जे पुण्यक्षेत्र आहे तेथे जावे।
ब्रह्माजीच्या सांगण्यावरून देव आणि ऋषी चंद्रापाशी गेले. दक्षही तेथेच होता. ऋषींनी सर्व वर्तमान सांगितले. दक्षाला आश्वासन देऊन आणि चंद्राला घेऊन ते प्रभास क्षेत्री गेले. सरस्वती आदी श्रेष्ठ तीर्थींना आव्हान करून मृत्युंजय विधीने शिवप्रभूचे पूजन केले. मग चंद्राला तपश्चर्या करावयास सांगून ते आपापल्या स्थानी गेले. शिवजीची कृपा व्हावी म्हणून चंद्रानेही प्रभास क्षेत्री राहून 6 महिने सातत्याने तप केले. मृत्युंजय मंत्राने शिवजीचे ध्यान केले. मृत्युंजय मंत्राने शिवपूजन केले. निश्चल मनाने त्याचा मंत्राचा 10 कोटी जप केला. त्याच्या उत्कट आराधनाने भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी चंद्राला दर्शन दिले व म्हणाले, तुझी आराधना पाहून मी संतुष्ट झालाय. तुझे कल्याण असो. तू माझ्याकडून अपेक्षित वर मागून घे. चंद्र म्हणाला, प्रभू, माझ्याकडून जो अपराध घडला आहे त्याबद्दल मला क्षमा करा. माझ्यावर कृपा करा. माझ्या शरीराचा क्षय नास्या करा. तेव्हा शिवजी म्हणाले, चंद्रा, मी प्रजापती दक्षाचा शाप समाप्त करू शकत नाही, पण त्याचा प्रभाव कमी करू शकतो. म्हणून प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात तुझी एक एक कला नाहीशी होईल आणि शुक्ल पक्षात प्रत्येक दिवशी तुझी एक एक कला वाढत जाऊन तू पूर्ण होशील. हे वर्तमान समजतात देव आणि ऋषी आनंदाने तेथे आले. त्यांनी चंद्राला आशीर्वाद दिला. शिवजींनी नमस्कार केला आणि म्हणाले, शंभू, तुम्ही देवांचे देव आहात, महादेव आहात, प्रत्यक्ष परमेश्वर आहात. तुम्हाला निरंतर नमस्कार असो. तुमच्या ज्या या कथा ऐकेल त्यांचे सुद्धा तुम्ही कल्याण करा, असे आम्हाला वरदान द्या आणि त्यांना सुद्धा प्रत्येक रोगापासून मुक्त करा. तेव्हा महादेवांनी तथास्तु म्हटले. तुम्ही चंद्राला वर देण्यासाठी येथे आला आहात, तर जगाच्या कल्याणासाठी पार्वतीसह येथेच वास करा. चंद्राने त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून निराकार शिवजी साकार रूपधारी झाले. प्रभास क्षेत्राचे महात्म्य वाढावे आणि चंद्राची कीर्ती व्हावी म्हणून ते पार्वतीसह लिंग रूपाने तेथे स्थापित झाले. सोमेश्वर नावाने त्रिभुवनात विख्यात झाले. ज्योतिर्लिंगाच्या पूजनाने क्षय, कुष्ठादी रोग नाहीसे होतात. जो कोणी सोमेश्वर ज्योतिर्लिंगाचे पूजन करतो, जो कोणी सोमेश्वर लिंगाची कथा ऐकतो, त्याला कसलेही बिमारी असो, कसलेही रोग असो, कसलेही खुजली दाग असो, ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि ते पाणी तुम्हाला त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं. 1 ग्लास पाण्याचा भरून ठेवायचा आणि ओम सोमेश्वराय नमः, ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचा जप करून ते ग्लासभर पाणी त्या व्यक्तीला, जो आजारी आहे, रोगी आहे, गाठ झाली आहे, काही खुजली झालेली आहे या गठाण झालेली आहे, काही त्याला बरं वाटत नाही आहे, त्याला ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचा जप करून ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला दिले म्हणजे त्याचा 7 दिवसातच त्याचा आजार बरा होईल, असे स्वतः शिवाने शिव महापुराणमधला उपाय सांगितलेला आहे. आपल्या निमित्ताने जगाला पवित्र करण्यासाठी भगवान शंकर सोमनाथाच्या रूपाने स्थित झाले. म्हणून चंद्र कृतकृत्य झाला. देवांच्या आनंदाला पारावरच उरला नाही. त्यांनी तेथे एक कुंड निर्माण केले. पापांचे नाश करणारे हे कुंड चंद्रकुंड नावाने विख्यात झाले. जो मनुष्य येथे स्नान करतो, जो मनुष्य ही कथा ऐकतो, तो पापमुक्त होतो. या कुंडलीतील जर त्याचे नवग्रहातील कुंडलीतील काही ग्रह खराब असतील तर ही कथा ऐकल्याने त्याचे ग्रह सुरळीत चालतील आणि या कुंडलातील जलाने 6 महिने नित्य स्नान केल्याने क्षय, रोग, असाध्य कसलीही बिमारी असेल त्याचे रोग बरे होतात. 6 महिन्यातच त्याचे सर्व रोगादी बरे होतात, सर्व कर्ज दूर होते. जो मनुष्य प्रभास क्षेत्राला जाऊन प्रदक्षिणा घालतो, या ही कथा प्रभास क्षेत्राची ऐकतो, त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फलाची प्राप्ती होते. मृत्यूनंतर तो स्वर्गलोकी जातो. सोमनाथाचे दर्शन घेतल्याने, या सोमनाथाची ही कथा ऐकल्याने मनुष्य पापमुक्त होतो, त्याला मनवंचित फलाची प्राप्ती होते, तो स्वर्गलोकी जातो. जो मनुष्य ज्या इच्छेने क्षेत्राची यात्रा करतो त्याची ती इच्छा शिवकृपेने अवश्य पूर्ण होते. श्रोत्या हो, त्यानंतर देवांनी व ऋषींनी शिवजींना नमस्कार केला. क्षयरहित चंद्राला घेऊन प्रभास क्षेत्राला एक प्रदक्षिणा घातली आणि सोमनाथाची प्रशंसा करत आपापल्या स्थानी गेले. चंद्रही आपले पुरातन कार्य करू लागला. अशा प्रकारे मी तुम्हाला सोमनाथाच्या उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे. जो मनुष्य ही कथा श्रवण करतो, इतरांना सांगतो या कोणाला शेअर करतो, त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. तो पापमुक्त होऊन त्याला कैलासावर एक फेरी मारण्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. मल्लिकार्जुनाची उत्पत्तीची कथा. सूत म्हणाले, ऋषी हो, आता मी तुम्हाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीची कथा सांगतो. एकदा शिव पार्वतीने आपल्या दोन्ही पुत्रांना गणपतीला व कार्तिक स्वामीला पृथ्वी प्रदक्षिणा करून येण्यास सांगितले. ही सर्व कथा मी यापूर्वीच सविस्तर कथन केली आहे. तर ज्या वेळेस कुमार कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून कैलास पर्वतावर जात होते तेव्हा नारदांनी त्याला मध्येच गाठले. त्याच्या गणपतीची विवाहाची हकीकत सांगितली व मात्यापित्यांनी तुझ्याशी पक्षपात केलाय असे म्हणून त्याच्या मनात कलुषित भाव निर्माण केला. तो रागाने कैलासावर गेला आणि
शिव पार्वतीला आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यांना नमस्कार केला. मग त्यांनी केलेल्या पक्षपाताबद्दल तीव्र नाराजगी व्यक्त केली. त्या दोघांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो रुष्ट होऊन क्रौंच पर्वतावर निघून गेला आणि त्याच्या वियोगाने पार्वतीला फार दुःख झाले. शिवजींनी तिचे सांत्वन केले. ते म्हणाले, प्रिये, तू कशासाठी एवढे दुःख करतेस आहे? आपला पुत्र रागावून गेलेला असला तरी अवश्य परत येईल. पण तिचा शोक जराही कमी झाला नाही. तिची अवस्था पाहून शिवजींना, देवांना, ऋषींना कुमाराकडे पाठवले. शिवजींचे कार्य म्हणून ते आपल्या गणांसह क्रौंच पर्वतावर गेले. त्यांनी कुमाराला नमस्कार केला. त्यांनी कैलासावर चलावे म्हणून त्याला अनेक विनवण्या केल्या, पण रुसलेल्या कुमाराने त्याचे म्हणणे ऐकले नाही. ते निराशाने परत गेले. शिवजींना सर्व वृत्तांत सांगून आपापल्या स्थानी परतले. कुमार आला नाही म्हणून पार्वती व्यथित झाली. शिवजींनाही फार वाईट वाटले. मग ते दोघेही त्याला भेटण्यासाठी निघाले. त्यांच्या आगमनाची वार्ता कळताच कुमार 3 योजने 12 कोस दूर निघून गेला. भगवान महादेव पार्वतीसह क्रौंच पर्वतावर गेले. कार्तिकेय तेथे नाही हे पाहून त्यांना फार दुःख झाले. ते म्हणाले, दोघे ज्योतिर्मय स्वरूपात धारण करून तेथेच राहिले. आपण इथे कार्तिक मिळाला नाही म्हणून आपण ज्योतिर्मय स्वरूप करून इथेच आपण राहू असे त्यांचे म्हणणे पटले. तेथे जे ज्योतिर्लिंग होते ते मल्लिकार्जुन नावाने प्रसिद्ध झाले. तेथे पार्वती माता आणि महादेव त्यांनी तेथेच वास्तव्य केले आणि त्या क्षेत्राला मल्लिकार्जुन असे नाव प्रसिद्ध झाले. मल्लिका हे पार्वतीचे नाव आहे आणि अर्जुन हा शिवजीचा समानार्थी शब्द आहे. म्हणून मल्लिकार्जुन दोघं शिव आणि पार्वती तेथे वास्तव्य केलेले आहे. कार्तिकेला बघायला गेले क्रौंच पर्वतावर, तर तेथे त्यांना कार्तिक स्वामी दिसले नाही म्हणून त्यांनी तेथेच वास्तव्य केले. म्हणून तेथली उत्पत्ती ही मल्लिकार्जुनाची या नावाने प्रसिद्ध झाली. त्यानंतर पुत्रस्नेहानंतर व्याकुळ झालेले शिव पार्वती प्रत्येक पर्वकाळी कुमाराला भेटण्यासाठी जाऊ लागले. त्यापैकी शिवप्रभू अमावस्येला आणि पार्वती माता पौर्णिमेला जाते असे म्हणतात. मल्लिकार्जुनाचे महात्म्य फार थोर आगात आहे. जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे, त्यांनाच मल्लिकार्जुनाची उत्पत्तीची कथा ऐकायला मिळते. सहजासहजी ही कथा कोणालाच ऐकायला मिळणार नाही. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच ही कथा ऐकायला मिळते. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे त्यांना पुण्य मिळते. जो कोणी ही कथा पण ऐकली तरी त्याला मल्लिकार्जुन तीर्थाच्या क्षेत्राची यात्राचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणाऱ्यांचे सर्व पापे नाहीसे होतात. त्यांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. हा मल्लिकार्जुनाच्या उत्पत्तीचे अध्याय सुद्धा ऐकला तरी त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. दुःख यातना दूर होऊन सुख मिळते. धन धान्यादी संपदा, प्रतिष्ठा, आरोग्य यांची प्राप्ती होते. त्याला पुन्हा गर्भवास भोगावा लागत नाही. मोक्षाची प्राप्ती मिळते. शिवकृपेने त्याला अक्षय पद प्राप्त होते. आता महाकालेश्वराचे अभिर्वन. महाकालेश्वराची कशी उत्पत्ती झालेली आहे आणि अभिर्वन ही आपण कथा ऐकणार आहोत. 3रे लिंग आहे. अगोदर सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कथा सांगितली, नंतर मल्लिकार्जुनाची कथा सांगितली. आता महाकालेश्वर हे 3रे लिंग. सॉरी, खोकला पण मला खूप येत आहे, त्यामुळे मी खोकला पण रोखू शकत नाही. तर आता आपण ऐकूया महाकालेश्वराची अभिर्वन. ऋषी म्हणाले, सूतजी, व्यासांच्या कृपाप्रसादाने तुम्ही सर्व काही जाणता. तुमच्या मुखातून ज्योतिर्लिंगाच्या कथा ऐकून आमची उत्कंठा सातत्याने वाढतच आहे. तरी कृपा करून 3ऱ्या ज्योतिर्लिंगाचे अभिर्वन कसे झाले ते सांगा. सूत म्हणाले, ब्राह्मणांनो, या जगात सज्जनांची संगती मिळते ही फार मोठी गोष्ट आहे. जर आपल्याला चांगले मित्र मिळाले, सज्जन मित्र मिळाले, सज्जन संगत मिळाली तर हे आपले पूर्व पुण्याईमुळे आपल्याला चांगले लोक मिळतात. ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणून तुमच्यासारखा ऋषीचा सहवास मला लाभलं हे माझे सद्भाग्य मानतो. जो मित्र राहतो तो जर आपल्याला चांगला मिळाला, अभ्यासू मिळाला तर हे आपले अहोभाग्य समजायचे. म्हणजे आपल्याला चांगले मित्र मैत्रिणी मिळतात हे आपले भाग्य आणि ही मोठी भाग्यवान राहते. मित्र जर आपला चांगला राहिला तर आपली लाईफस्टाईल खूप चांगली जाते. आपलं लाईफ जे आहे ते अगदी चांगलं जातं, सुरळत जातं. आपल्याला वाईट सवयीपासून दूर राहतो. म्हणून जर आपल्याला चांगले मित्र मिळतात हे भाग्याने मिळतात. तुमच्यामुळे खरोखर कृतकृत्य झालो, धन्य झालो. आता मी 3ऱ्या ज्योतिर्लिंगाची दिव्य कथा सांगणार आहे. ती आदराने सर्वांनी श्रवण करावी. महाकालेश्वराची शिवजींनी प्रिय असलेली, जगाला पवित्र करणारी आणि लोकांना मुक्ती देणारी एक रमणीय नगरी आहे. तिचे नाव आहे अवंती. तेथे वेद ध्यानात तत्पर असलेल्या आणि वैदिक कर्मांचे अनुष्ठान करणारा एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत असे. तो भगवान शंकराचा परमभक्त होता. तो पार्थिव शिवलिंगाचे विधीपूर्वक रोज नित्यपूजन करीत असे. सॉरी मित्रांनो, तब्येत पण खराब आहे आणि खोकला जास्त येतोय, त्यामुळे मला स्वतःला कथा वाचता खोकला येतो. मला आवडत नाही कारण लिंक आपली तुटून जाते. पण तुमच्यापर्यंत कथा पोचवण्याचा हा माझा छंद आहे.
त्यामुळे मी कथा पोचवण्याचा प्रयत्न करते, तब्येत पण खराब असल्यामुळे. तर सॉरी, वारंवार खोकला येतो तर आपल्याला कथा पण समजमध्ये येत नाही. जर एकसारखी कथा आपण ऐकत राहिलो तर आपल्याला समजमध्ये पण येते. तर मी रिपीट थोडा टॉपिक घेत आहे. शिवजींना प्रिय असलेली, जगाला पवित्र करणारी आणि लोकांना मुक्ती देणारी एक रमणीय नगरी आहे. तिचे नाव आहे अवंती. तेथे वेद ध्यानात तत्पर असलेला आणि वैदिक कर्माचे अनुष्ठान करणारा हा एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत असे. तो भगवान शंकराचा परमभक्त होता. तो पार्थिव शिवलिंगाचे विधीपूर्वक नित्य पूजन करीत असे आणि रोज पार्थिव शिवलिंग करीत असे. अग्निहोत्री आणि वेदांचा पाठ करीत असे. असे सर्व शुभ कर्मामुळे त्याला सत्पुरुषांची गती प्राप्त झाली. त्या ब्राह्मणाला 4 पुत्र होते. देवप्रिय, मेधप्रिय, सुकृत आणि सुव्रत हे उत्तम व्रताचे आचरण करणारे, मातापित्यांची आज्ञा पाळणारे, शिवभक्तीत तत्पर होते. त्यांच्या पुण्यप्रभावाने त्या कुटुंबाचे सुख वाढले. इतकेच नव्हे तर अवंती ही ब्रह्मतेजयुक्त झाली. त्या समयी रत्नमाला पर्वतावर दुष्यंत नामक दैत्यराज राहत होता. तो अतिशय बलवान आणि धर्माचा नाश करणारा होता. ब्रह्माजीकडून वर मिळाल्यामुळे तो फार उन्मत्त झाला होता. जगाला तुच्छ समजू लागला. त्याने स्वर्गावर आक्रमण केले. देवांचा पराभव करून त्यांना हाकलून दिले. सिंह जसा सशानाने पळवून लावतो त्याप्रमाणे त्या दुष्टाने पृथ्वीवरून वैदिक धर्माची स्मृती, धर्माची हकालपट्टी केली होती. पुण्यक्षेत्राच्या आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या धार्मिक गोष्टी काढून टाकल्या. अवंती नगरी त्याच्या तडाख्यातून वाचली होती. तिच्यावरही त्याची वक्रदृष्टी पडली होती. दैत्यराज दुष्यंत मोठे सैन्य घेऊन अवंतीस आले. तेथील ब्राह्मणांना वेदोक्त धर्माचरण करताना पाहून त्याला भयंकर संताप आला. त्याने 4 प्रमुख दैत्यांना बोलावून घेतले व म्हणाला, येथील ब्राह्मण माझ्या शासनाचे नियम का पाळत नाही? वेदप्रणीत धर्मात तत्पर असलेल्या या सर्वांना दंड केला पाहिजे. मी देवांचा आणि राजांचा पराभव केला आहे. इथले ब्राह्मण माझे म्हणणे ऐकत नसतील तर त्यांना वटणीवर आणणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. त्या ज्यांना योग्य ती समज द्या. त्यांना सांगा, तुम्हाला जीवित प्रिय असेल, जीव जर प्रिय असेल तर उर्वरित आयुष्य सुखाचे घालवायचे असेल तर शिवभक्ती आणि वैदिक धर्माचा त्याग करा. या बाबतीत जो कोणी विरोध वा निषेध करेल त्याला तत्काळ शासन करा. माझ्या आज्ञापालनात हयगय झालेली मला अजिबात चालणार नाही. दैत्यराजाच्या आज्ञानुसार हे दैत्य आपापल्या सेनासह 4 बाजूंना अवंतीत घुसले. त्यांनी ब्राह्मणांना, लोकांना उपद्रव देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या शुभ नगरीत एकच आकार माजला. हे सर्व घडत असूनही ते 4 ब्राह्मण शिवभक्तीपासून यत्किंचितही ढळले नाहीत. भगवान शंकरापुढे दुष्यंत नामक हा नीच दैत्य पदार्थ आहे त्यांच्या पूर्ण खात्री होती आणि त्या श्रद्धेने आपली नित्यकर्म मोठ्या धैर्याने करीत होते. पुढे दैत्यांच्या छळाला कंटाळून नगरीला सर्व लोक त्या ब्राह्मणापाशी आले व म्हणाले, महाराज, या दुष्ट दैत्यांनी फार उच्छांत मांडला आहे. त्यांना शासन करायचे म्हटले तर आमच्याकडे शस्त्रेही नाहीत, सामर्थ्यही नाहीत, परिस्थितीही नाही. काय करावे आम्हाला काही उमजत नाही. याचे निवेदन ऐकून ब्राह्मणपुत्र म्हणालो, लोकाहो, एकदा दीन मनुष्य सामान्याला आश्रयाला गेला तरी तो त्याचा अपमान करीत नाही. आपण तर शिवजीचे आश्रित आहोत. आपली कधीही उपेक्षा करणार नाहीत याची खात्री बाळगा. जो शिवप्रभूंना शरण जातो त्याला कधीही दुःख प्राप्त होत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यानंतर ते ब्राह्मण मोठ्या धैर्याने पार्थिव पूजन करून शिवध्यानात गळून गेले. इतक्यात दैत्यराज दूषणाचे आगमन झाले. 4 ब्राह्मण शिवलिंगाची पूजा करून ध्यानमग्न झाले आहेत हे पाहून त्याचा संतापाला पारवरा उरला नाही. यांना मारा असे ओरडून तो त्याच्या अंगावरून धावू गेला. तेव्हा एकदम मोठा आवाज झाला. पार्थिव लिंग होते तेथे खोल खड्डा पडला. त्यातून विराट रूपधारी महाकाल शिवप्रभू प्रकट झाले आणि दुष्टा, मी तुला मारण्यासाठी उत्पन्न झाला आहोत अशी गर्जना करून त्या दैत्याला नुसत्या हुंकाराने भस्मसात करून टाकले. मग त्याच्या सेनेतील असंख्य वीरांना यमसदनी धाडले. दूषणाचा वध झाला तेव्हा श्रीहरी आदी देव त्वरेने तेथे आले. 4 ब्राह्मणांनी भगवान शिवजींना भक्तिभावाने नमस्कार केला. अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली. महाकाल रूपातील शिवप्रभूंनी त्यांना अभय दिले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा हात जोडून विनम्रतेने म्हणाले, महाकाल महादेवजी, तुम्ही भक्तवत्सल आहात, दुष्टांना शासन करणाऱ्या सर्वांचे प्रभू आहात. तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल तर आम्हाला मुक्ती द्या. या जगाच्या रक्षणासाठी येथे स्थित राहा. जे भक्त तुमचे दर्शन घेतील, तुमची सेवा आराधना करतील, तुमची ही कथा ऐकतील, त्यांचा उद्धार करा. तेव्हा तथास्तु म्हणून आशीर्वाद देऊन भगवान शंकर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने तेथेच अधिष्ठित झाले.
महाकालेश्वराच्या मंदिरात या उज्जैनला जो कोणी महाकालेश्वराचे दर्शनाला जातो त्याला अकाल मृत्यू येत नाही, कधीही त्याचे दीर्घ आयुष्य वाढते, त्याला कसल्याही रोगाची पीडा होत नाही आणि धनधान्यामध्ये बरकती राहते. महाकालेश्वर जर नुसते जय श्री महाकाल सुद्धा म्हटले तरी महाकाल आपल्या सोबत राहतात. गाडी आपण सुरू करतो आणि त्यावेळेस छोटी गाडी असो मोठी गाडी असो कुठलीही गाडी असो, या पेपरला जाता इंटरव्ह्यूला जाताय नोकरीला जाताय या काही व्यापारात लाभ होत नाही, फक्त जय श्री महाकाल बोला तर जय श्री महाकाल आपल्या सोबत राहतात. गाडीवर बसण्याचा विशेष म्हणजे गाडीवर माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. किंवा आपण कुठलीही स्कूटी असो छोटी गाडी असो मोठी गाडी असो कुठल्याही गाडीवर बसण्याच्या अगोदर घरातून बाहेर निघताना जय श्री महाकाल घरातल्या लोकांना बोलून जा. जय श्री महाकाल बोलले म्हणजे महाकालजी आपल्या सोबत राहतात, 100% गॅरंटी. कधीच ॲक्सिडेंट वगैरे होणार नाही, अकाल मृत्यू येणार नाही, आपल्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. आपण कुठे जात आहोत तिथपर्यंत ते आपल्या सोबत येतात आणि तिकडून सुद्धा आपल्या घरी येतात सोबत आणि त्यांना घरी आल्यावर थँक्स म्हणायचं, कारण ते आपल्या बरोबर सोबत 24 तास राहतात. म्हणून जय श्री महाकाल बोला, कमेंट्समध्ये बी जय श्री महाकाल करा आणि जय श्री महाकाल जितक्या वेळा बोलणार तितक्या वेळा तुमचे आयुष्य वाढत राहणार. एवढं महाकालेश्वराची अगाध लीला आहे, महात्म्य अगाध आहे. जय श्री महाकाल बोलल्याने लिहिल्याने कोणाला सांगितल्याने आपल्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. जो मनुष्य या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो त्याला स्वप्नात सुद्धा दुःख प्राप्त होत नाही. जो मनुष्य ज्या इच्छेने या महाकालेश्वराची आराधना करतो त्याला शिवकृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात. हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. 100% गॅरंटीने पार्थिव शिवलिंग बनवा, 4:30 वाजता पार्थिव शिवलिंग बनवा, दुधाने मधाने दह्याने अभिषेक करवा, महाकालेश्वराच्या नावाने शिवलिंग बनवा, आपल्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. अकाल मृत्यू कधी येणार नाही. घरात कोणी आजारी असेल महाकालेश्वराच्या नावाने शिवलिंग बनवून बाटली जवळ ठेवा पाण्याची, 2 अगरबत्ती लावा, त्यातली थोडी रक्षा त्या पाण्यात टाका आणि शिवलीला अमृताचा अध्याय नाही ते महाकालेश्वराचा जो मी तुम्हाला आता महात्म्य सांगितले हे महात्म्य श्रवण करून 108 वेळा नाही तर ओम नमः शिवाय बोलून महाकालेश्वराय नमः, ओम महाकालेश्वराय नमः, ओम महाकालेश्वराय नाही तर मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षे मामृतात. हा मंत्र ज्या घरात सकाळ संध्याकाळ म्हटला जातो ऐकला जातो तेथे धन धान्य यश कीर्ती मान सन्मान आणि त्याशिवाय दीर्घायुष्याची प्राप्ती होते. एवढं मृत्युंजय मंत्रमध्ये पावर आहे, ताकद आहे. हा 100% माझा अनुभव आहे. गेल्या 10 वर्षापासून हा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. महाकाल आपल्या स्वतः आपल्या बरोबर राहतात. आपल्याला येतं किंचित सुद्धा आपल्याला काही इजा होत नाही. माझा स्वतःचा खूप मोठा भयंकर ॲक्सिडेंट झाला होता. इलेक्ट्रिकल चीजांपासून मी किती वेळा 4-5 वेळा मरता बाल वाचली का महाकाल माझ्या बरोबर राहतात, माझ्या सोबत राहतात. मी जय श्री महाकाल काहीही काम करो जय श्री महाकाल. पोळ्या लाटत हो स्वयंपाक करत असो बाहेर जाता उठता बसता झाडू मारता पोचा मारता कपडे धुता कपड्यांच्या घड्या करता उठता बसता देवाची पूजा करताना दिवसभर जय श्री महाकाल माझ्या तोंडात राहतो. तो महाकाल आपल्या बरोबरच राहतात. मुलं माझी शाळेत कॉलेजला जातात. मुलगी माझी डॉक्टर आहे डेंटिस्ट ती जाते बाहेर गाडीवर. माझे मिस्टर बाहेर जातात. आमच्या घरातले 10 मेंबर आहे आम्ही ते बाहेर जातात. सर्वांना सवय आहे जय श्री महाकाल जय श्री महाकाल जय श्री महाकाल. सर्वजण घरातले प्रत्येक मेंबर एक दुसऱ्यांना जय श्री महाकाल बोलून बाहेर जातात आणि महाकालेश्वर बरोबर घरात येतात. म्हणून जय श्री महाकाल दररोज तुम्ही पण सवय टाका आणि कमेंट्समध्ये बी जय श्री महाकाल नक्की लिहा. तर असे हे महाकालेश्वराचे अविर्भाव होते. महाकालेश्वराचे महात्म्य पुढे अजून चालू आहे तर ते सुद्धा तुम्ही ऐका. सूत म्हणाले ऋषी श्रेष्ठानो मी तुम्हाला महाकालेश्वर महात्म्य पर एक सुंदर कथा सांगतो. उज्जैनी अवंती नगरीत चंद्रसेन नावाचा राजा होऊन गेला. तो शास्त्रांची उत्तम जाण असलेला तत्वज्ञ जितेंद्रिय महान शिवभक्त होता. भगवान शंकराचा मणिभद्र नावाचा एक मुख्य गण त्याचा मित्र होता. मणिभद्र त्याचा मित्र होता. त्या दोघांचे एकमेकांवर खूप विलक्षण प्रेम होते. एके दिवशी गणाध्यक्ष मणिभद्राने त्या राजाला चिंतामणी दिला. सूर्याप्रमाणे प्रकाशमान असा तो मणी कौस्तुभ मण्यासारखा तेजपुंज होता. त्याचे ध्यान केल्याने त्याला बघितल्याने आपल्याला त्याचे दर्शन घेतल्याने त्याचे महात्म्य ऐकल्याने लोकांचे कल्याण होते दीर्घायुष्याची प्राप्ती होते. त्याला स्पर्श केल्याने कासे तांबे पाषाण आदी सोन्यात रूपांतर होत असे हे दिव्य मणी होते.
चिंतामणी, चंद्रसेनाने तो चिंतामणी आपल्या गळ्यात घातलेला होता, त्यामुळे तो सूर्यासारखा तेजस्वी दिसू लागला. त्या मण्यांची कीर्ती ऐकून बाकीच्या राजाच्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न झाली. ज्या वेळेस आपली प्रगती होते, ज्या वेळेस आपल्याजवळ खूप काही धनाचा भंडार राहतो, खूप काही आपलं ऐश्वर्य राहतो, तेव्हा लोकांच्या जलसवृत्ती सुरू होते. लोकांना असं जलस यातना होते की यांच्याजवळ हे कसे काय प्राप्त झालेले, यांना एवढं अवेलेबल काय, यांची घरदारे एवढे चांगले काय, यांच्याजवळ गाडी घोडे काय, यांचे मुलांचे शिक्षण एवढे चांगले का झालेले. पण ते कर्मामुळे झालेले समोरच्याला समजत नाही. तो जलस फील करून अजून त्याचे कर्म खराब करतो. म्हणून ईर्ष्या करणाऱ्यांची कर्म खराब होत जातात. ईर्ष्या कधी कोणाची करायची नाही. काम, क्रोध, मत्स्य, गर्व, अहंकार या गोष्टी दूर ठेवायच्या. तसे या चंद्रसेन राजाजवळ एक मणिभद्र नावाचा जो मित्र होता, त्या मित्राबरोबर त्याच्याजवळ एक मणी होता. एक कोणता मणी होता त्यांच्याजवळ? तो मणिभद्राने एक चिंतामणी मणी दिलेला होता. तो चिंतामणी मणी असा होता की त्याला स्पर्श होतात सोन्यात रूपांतर होत असे. तर तो सोन्यात रूपांतर होत असे तो मणी चंद्रसेन राजाने गळ्यात घातला होता. आणि गळ्यात घातल्यामुळे त्याच्याबरोबर जे काही त्याच्या आसपासचे लोक होते, त्याचे मोहल्ल्याचे लोक होते, जो काही त्याच्या राजवाड्यातले लोक होते, त्याच्याशी ईर्ष्या करायचे, जलीस फील करायचे. ज्या वेळेस प्रगती होत राहते त्यावेळेस 100 जण पाय ताणणारे राहतात, तर आपल्याला पुढे नेणारे कमी राहतील, मागे खेचणारे जास्त राहतात. तसे राजाजवळ एक मणी होता. तर त्याच्यामुळे त्याच्या पुऱ्या राजवाड्यात त्याच्याशी ईर्ष्या करत होते. ईर्ष्या उत्पन्न झाली सर्वांना. त्यांनी एकत्र येऊन चंद्रसेनाकडे चिंतामणीची मागणी केली. पण महाकालेश्वराचा हा दृढ भक्त होता. दृढ भक्त असलेल्या त्या राजाने त्याला मागणीला जुमासले नाही. त्यामुळे त्यांना फार संतापले. ते विराट सेना घेऊन उज्जैनीवर हल्ला करायला आले. तिला चहूकडून घेरून घेतले. महान संकटात तो राजा महाकालेश्वराला शरण गेला. ज्या वेळेस त्यांनी ते चिंतामणी मागितले चंद्रसेनाकडून, तर चंद्रसेनाने तो मणी द्यायला नकार दिला. त्यावेळेस त्याच्यावर युद्ध करायला ते भिडले त्याचे मित्र. त्यावेळेस चंद्रसेन राजाने महाकालेश्वराच्या शरणी गेला. आपल्यावर कुठलेही दुःख येवो, आपल्यावर कुठलेही संकट येवो, तर महादेवाच्या शरणमध्ये जावे. महादेव आपल्या सर्व संकटाचे निरासन करतो. तसे हे चंद्रसेन राजा महाकालेश्वरच्या शरणांमध्ये गेले आणि आपल्या रक्षणाचा सर्व भार महाकालेश्वरावर सोडून दिला आणि भगवान शंकरावर सोडून ज्योतिर्लिंगाची मनोभावे उत्पत्ती केली, प्रगती केली, ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. महाकालेश्वराची सर्व भार, सर्व संकट महाकालेश्वरवर सोपून दिलं. त्या समयी एक विधवा गोपी गवळण आपल्या 5 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन महाकालेश्वराच्या मंदिराजवळ आली. कुठेतरी जात होती, पण ती उभी राहून गेली त्या मंदिराकडे बघण्यासाठी. मंदिरात प्रवेशली. एक विधवा स्त्री होती, एक गवळण होती. तिचा 5 वर्षाचा मुलगा कडेवर होता आणि तो घेऊन ती महाकालेश्वर जवळ कुठेतरी जात होती आणि त्या मंदिरात प्रवेश करून घेतला आणि राजाकडून केले जाणारे शिवपूजन आदराने पाहू लागली. तिचा 5 वर्षाचा मुलगा सुद्धा पाहू लागला. शिवजींना नमस्कार करून ती आपल्या घरी गेली. तिचा मुलगा खेळावा बाहेर पडला. त्याच्या शिवपूजन असे वाटले, शिवपूजन करावे. जसे राजाने पूजन केले तसे त्या 5 वर्षाच्या मुलाला वाटले आपण बी असे शिवपूजन करावे. तो जवळच असलेल्या एका रिकामी शिबिरामध्ये गेला. शिबिर होते बाजूला, तो शिबिरात घुसला. तेथे शिवलिंगाप्रमाणे दिसणारा एक दगड ठेवला. त्याची भक्तिभावाने पूजा करू लागला. त्याच्याकडे उपकरणे, उत्तम साहित्य कोठून असणार, म्हणून त्याने गंध, आभूषणे, वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य, अक्षदे, फुलपत्रे, फुले, तेथेच उपलब्ध असलेल्या वस्तू, खडे, माती, झाडे वगैरे वाहिल्या. त्याने शिवजी समोर नृत्य केले. त्यांना वारंवार नमस्कार केला. मग तो डोळे मिटून एकाग्र चित्ताने त्यांची ध्यान करू लागला. तो ध्यानात इतका रममान झाला होता की त्याला कसलेच भान नव्हते. त्या मुलाने एक दगड ठेवून घेतला. त्याच्याजवळ गंध, पुष्प, धूप, नैवेद्य, अक्षदा, तांबूल काहीच नव्हते. त्याने एक दगड ठेवला. त्या दगडावर सर्व दगड वाहत गेला. त्या दगडांना वाहत गेला म्हणजे सर्व आभूषणे शिवजींना वाहत गेला. 5 वर्षाचा बालक जसा चंद्रसेन पूजा करत होता, चंद्रसेनाने जशी पूजा केली तसा त्या घरी येऊन त्याने तशीच पूजा केली आणि शिवजी समोर नाचू लागला आणि इतका रममाण झाला आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा तो ध्यान करू लागला. जेवणाची वेळ झाली. त्याची आई त्याला हाका मारल्या, पण शिवपूजनेत एवढा मग्न असलेला तो घरी गेला. पण तो शिवपूजनेमध्ये एवढा मग्न असलेल्यामुळे त्याने त्याच्या आईच्या हाका त्याला ऐकू आल्या नाही आणि शिवपूजनामध्ये मग्न असलेला तो घरी गेला नाही. त्यामुळे तिला फार राग आला. ती त्याला शोधत शिबिरात आली. तेथे आपल्या मुलाला डोळे मिटून शांत बसलेल्या पाहून तिला फार राग आला आणि तिचा रागाचा पारावरच राहिला नाही. तिने त्याला जोराने होडले, त्याला भरपूर मार दिला. त्याची पूजा जी महादेवाची होती ती उधळून टाकली. शिवलिंग दूर फेकून दिले. पुत्राची निर्भत्सना करत घरी परतली. आईने मारल्यामुळे त्या मुलाला एकसारखे रडू येत होते. त्याहीपेक्षा ते शिवजीची पूजा विस्कटून टाकली, उधळून टाकली याचे त्याला फार रडू येत होते. देवा देवा असा आक्रोश करत तो जमिनीवर पडला आणि शोकाने व्याकुळ झाल्यामुळे मूर्छा आली.
काही वेळाने तो सावध झाला. त्याने डोळे उघडून पाहिले तर काय आश्चर्य, त्या शिबिराच्या ठिकाणी सुंदर शिवालय झाले. त्याला सोन्याचे दरवाजे होते, खांबही सोन्याचे होते, दिव्य मण्यांनी सुशोभित होते. तेथील जमीन स्फटिकमय होती. त्या मंदिरातील गाभाऱ्यात इंद्रनील मण्याने मडवलेल्या वेदीवर सुंदर शिवलिंग विराजमान होते. ते पाहून तो बालक विस्मयचकित झाला. त्याचा आनंद गगनात मावेना. त्याने शिवजीची स्तुती केली आणि वारंवार नमस्कार केला. संध्याकाळी तो घराकडे निघाला तर तेही इंद्रलोकातील मंदिरासारखे भव्य, सुंदर आणि मनोहर दिसले. ते पाहून त्याच्या आश्चर्याला पारावरच उरला नाही. त्याने स्वर्णरत्न जडित अशा त्या महालात भीत प्रवेश केला. तेथे त्याची आई उत्तम मंचकावर झोपलेली दिसली. ती देवस्त्रियांसारखी सुंदर, दिव्य लक्षांनी युक्त दिसत होती. तिच्या अंगावर रत्नाची तेजस्वी आभूषणे होती. त्याने जवळ जाऊन तिला जागे केले. तेव्हा आपले दारिद्र्य नष्ट झालेले असून आपण एका दिव्य महालात आहोत आणि आपले स्वरूपही बदलले आहे. ते पाहून ती आश्चर्याने थक्कच झाली. बालकाने तिला भगवान शंकरांनी केलेले अद्भुत चरित्र सांगितले. तेव्हा शिवप्रभूंनी निजकृपेने आपलेही कल्याण केले म्हणून तिच्या डोळ्यातून कृतज्ञतेने अश्रुधारा वाहू लागल्या. आपण शिवजीची पूजा उधळली. त्याच्या ध्यानात मग्न असलेल्या आपल्या पुत्राला मारले म्हणून तिला फार पश्चाताप झाला. तिने शिवजीचे स्मरण करून त्यांची क्षमा मागितली आणि पुत्राला हृदयाशी धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हे वृत्त वाऱ्यासारखे नगरात पसरले. तो अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी चंद्रसेन राजा आपल्या मंत्र्यांना, पुरोहितांना घेऊन तेथे आला. महाकालेश्वराची आगाध लीला पाहून त्याला फार आनंद झाला. त्याचे डोळे भक्तिप्रेमाने ओले झाले. शिवनामाचा घोष करून गोप बाळाला आलिंगन दिले. त्यावेळी तेथे मोठा उत्सव झाला. सर्व लोकांनी आनंदाने शिवकीर्तन केले. अर्शविमुग्ध झालेले प्रजानन रात्रभर त्या संबंधी बोलत राहिले. सकाळ झाली. उज्जैनीला वेढा घालून बसलेल्या शत्रू राजांना दूताकडून ते अद्भुत वर्तमान समजले. तेव्हा त्यांना मोठे नवल वाटले. ते आपसासात चर्चा करू लागले. ही पवित्र नगरी महाकालेश्वराचे स्थान आहे. चंद्रसेनीचा स्वामी आहे. येथील पुण्यवान, धर्मात्मा, महान शिवभक्त आहे. येथील एका बालकासाठी भगवान शंकर प्रकट झाले एवढे अद्भुत चरित्र दाखवू लागले तर राजाबद्दल बोलायलाच नको. त्याला जिंकणे सोपे नाही. त्याच्याशी द्रोह करून काय मिळणार आहे तर भगवानाची अवकृपा होऊन आपला नाश होण्यास वेळ लागणार नाही. त्यापेक्षा त्याच्याशी सख्य राहून शिवप्रभूची कृपा संपादन करून हेच आपले इथाचे आहे. जे युद्धाला आलेले होते ते युद्धाला आलेले त्यांनी निरोप पाठवला की आम्ही चंद्रसेन राजाशी आम्ही मित्रता करू. कारण की जो 5 वर्षाच्या बालकासाठी महादेव उपस्थित झाले, प्रकट झाले तर चंद्रसेन राजासाठी का प्रकट होणार नाही. तर जर ते प्रकट झाले तर आपला नाश होईल असे त्यांनी ठरवले. मग त्या राजांनी वैरभावाचा त्याग करून आपले शस्त्र बाजूला ठेवली. राजाच्या अनुमतीने त्या पुण्यनगरात प्रवेश केला आणि महाकालेश्वराचे दर्शन घेतले. त्यांनी सर्व मंत्रोपचारांनी यथाविधी पूजा केली. चंद्रसेनांनी त्यांचा यथायोग्य सन्मान केला. त्यांच्या भाग्याची प्रशंसा करत ते गोपीच्या घरी गेले. शिवकृपेने प्रकट झालेले शिवालय, त्यातील दिव्य रत्नलिंगे पाहून प्रसन्न झाले. त्यांनी गोप बाळाची प्रेमाने भेट घेतली. त्याला अनेक भेटवस्तू दिल्या. त्या सर्व देशातील गोपांचा अधिपती बनले. इतक्यात वानरामध्ये मुख्य असलेले रामभक्त हनुमानजी त्या ठिकाणी प्रकट झाले. त्यांना पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. उपस्थित राजांनी त्यांना नमस्कार केला. उत्तम आसनावर बसवून त्यांची पूजा केली. हनुमानजींनी गोप बाळाला प्रेमाने आलिंगन दिले व सर्वांना उद्देशून म्हणाले, राजांनो आणि येथे असलेल्या प्रजानांनो, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकराशिवाय मानवानी दुसरी गती नाही. या गोप बाळाने शिवपूजा पाहिली. शिवमंत्रेचे पूजेचे तंत्रमंत्र माहीत नसून भक्तिभावाने दगडगोटे शिवाला अर्पण केले आणि पूजा केली तरीही शिव महाप्रभू यांच्यावर कृपा केली. कारण जो भक्त खऱ्या अर्थाने शिवशंभूची पूजा करतो त्याच्या भाव आणि श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा आहे. तो कोणत्या भावनेने त्या शिवशंभूची पूजा करत आहे हा महत्त्वाचा आहे. म्हणून भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. जो श्रद्धा भावनाने शिवशंभूची पूजा, आराधना, महाकालेश्वराचे चरित्र, महाकालेश्वराचे महात्म्य ऐकतो तो खूप थोर राहतो, अगाध राहतो. त्याच्यावर महाकालेश्वराची कृपा राहते. त्याला कसलेही रोग राहायचा राहत नाही. कधीही त्याला अकस्मात मृत्यू येणार नाही. त्याच्यावर शिवशंभूचा आशीर्वाद राहील आणि महाकालेश्वर त्यांची सर्वांची कथा ऐकणाऱ्यांची दीर्घ आयुष्य मिळेल. आता हा गोपपुत्र इहलोकी अनेक उत्तमोत्तम भोग भोगून अंतिम मोक्षाला जाईल. याच्या वंशात 8व्या पिढीत नंद नावाचा महायशस्वी पुरुष होईल. भगवान विष्णू कृष्ण रूपाने अवतार घेतील. त्याच्या घरी नंद आणि त्याची पत्नी संगोपन करतील. हा त्यांचा पुत्र म्हणून ओळखला जाईल. आजपासून हा गोपुत्र श्रीकर नावाने प्रख्यात होईल. हनुमानजींनी चंद्रसेनाकडे इतर राजांकडे कृपादृष्टीने पाहिले. श्रीकराला शिवचरित्राची माहिती सांगून यथायोग्य उपदेश करून अंतर्धान पावले.
चंद्रसेनाचा निरोप घेऊन सर्व राजे प्रसन्नतेने चित्ताने आपापल्या नगरात परतले आणि चंद्रसेन आणि श्रीकराने महाकालेश्वराचा आजन्म सेवा आराधना केली. शिवकृपेने त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली. ऋषींनो, अशा प्रकारे शिवजींचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगांचे दुष्टांचा विनाश करणारे, भक्तांवर दया करणारे, सत्पुरुषांना उत्तम गती देणारे, त्यांची सेवा आराधना केल्याने सर्व प्रकारचे सुख आणि परम सुख लाभते, शिवलोकाची प्राप्ती होते, असे हे महाकालेश्वराची उत्पत्तीची कथा होती. जो कोणी ऐकतो त्याला 12 ज्योतिर्लिंगामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होती. साक्षात महाकालेश्वराचा त्याच्यावर आशीर्वाद राहतो. तर मित्रांनो, अशी राहिली ही महाकालेश्वराची उत्पत्तीची कथा जी मी तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. 3 ज्योतिर्लिंग मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकवले आहे. 3 ज्योतिर्लिंगांच्या कथा ऐकल्याने 3 तीर्थांमध्ये तुमचे स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती झाली. सोमनाथेश्वर, मल्लिकार्जुनम आणि महाकालेश्वर. तर 12 ज्योतिर्लिंग आहेत. तर अशा आपण 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा ऐकणार आहोत. तर सर्वांनी ही कथा जास्तीत जास्त जणांना शेअर करावी. कमेंट्स नक्की करा तुम्हाला माझी ही कथा कशी वाटलेली आहे. तर आपण 12 ज्योतिर्लिंगांच्या नामाचे स्मरण करूया. अगोदर हात जोडा आणि स्मरण करा, श्रवण करा. श्री सौराष्ट्र सोमनाथंचं, श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम, उज्जैनियम महाकाल ओंकार ममलेश्वरम, परल्यां वैद्यनाथंचं, डाकिनियम भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेश्वरम, नागेश्वम दारुकाबने, वाराणसी विश्वेश्वम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदार, घृष्णेश्वर शिवालय, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत् नर, सप्तजन्म कृतं पाप स्मरण विनयेष्यति. नम पार्वती पते हर 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 महादेव शंभू. उमा महेश्वराय नमो नमः. हर हर महादेव शंभू. लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स. जय श्री महाकाल.